नमस्ते मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? माझे नाव राणी आहे आणि माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. माझे वय 26 आहे. माझा नवरा विशाल सरकारी नोकरीत आहे आणि बहुतेक वेळा घराबाहेरच असतो. आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली, पण आम्हाला अजूनही अपत्य नाही. कदाचित याचे कारण हे आहे की तो मला वेळच देत नाही. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही ठीक होते, पण हळूहळू आमच्यातील अंतर वाढत गेले. आता तर आठवडे सरतात आणि मला त्याच्याकडून काही आपुलकीच जाणवत नाही. सुरुवातीला हे बदल मला समजले नव्हते, पण आता तर सवयच झाली आहे. दिवसभर घरच्या कामात व्यस्त राहते आणि रात्री एकटीच पडून पडून झोपते. काही इच्छा नाही, काही स्वप्ने नाहीत, सोबत कुणी नाही. पण आता हा रिकामेपणा माझ्या आत खोलवर रुजायला लागला होता. माझे सासरे बापू नेहमीच शांत स्वभावाचे होते. विशालशिवायही ते माझी प्रत्येक कामात मदत करायचे. कधी कधी तर मला संकोच वाटायचा. माझ्यासाठी रोज चहा बनवणे, हलकेच खोकताना पाणी मागणे किंवा रात्री अंगणात बसून गप्पा मारणे हे सारे रोजच्या जीवनाचा भाग बनले होते. त्या दिवशी सकाळी हलकी थंड हवा अंगाला सुखावत होती. मी अंगणातच खाट टाकली होती. हवेच्या झुळुकांमुळे माझा पद सरकला आणि तेव्हाच मी बापूंना दारात उभे पाहिले. ते शांतपणे मला पाहत होते आणि मग म्हणाले, "राणी, इथे झोपलीस का?" त्यांच्या आवाजात हलका थरकाप होता, पण माझे रोमांच उभे राहिले होते. मी स्वतःला सावरत म्हणाले, "बापू, आत खूप उकडत होते, म्हणून इथे आले." ते हसले आणि म्हणाले, "हवा खरंच छान आहे, मी पण इथेच बसतो." त्यांनी माझ्याजवळच खाट ओढून बसले. त्यांचे बसणे होते आणि मी अधिकच अस्वस्थ झाले. ही विचित्र बेचैनी कसली होती? त्यांच्या उपस्थितीमुळे माझ्या आत का एक वेगळीच उष्णता जाणवत होती. त्यांनी हळूच विचारले, "राणी, थंडी तर नाही वाटत ना तुला?" मी डोके खाली घालून म्हणाले, "नाही, ठीक आहे." ते हलके हसले आणि म्हणाले, "स्वतःची काळजी घे." त्यांच्या शब्दांत एक वेगळाच आपलेपणा होता. काही क्षण शांतता पसरली. हवा हलकी थंड झाली होती आणि मी साडी सावरायला लागले. अचानक हवेचा एक जोरदार झोत आला आणि माझे केस विखुरले. मी ते गोळा करायला हात उचलला, तेव्हा त्यांचा हात आणि माझा हात एकमेकांना लागले. मी घाबरून हात मागे घेतला, पण त्यांनी मागे हटण्याऐवजी माझ्या डोळ्यात पाहिले. त्या क्षणी वेळच थांबल्यासारखे वाटले. त्यांच्या स्पर्शाने माझे हृदय वेगाने धडकायला लागले. मला नाही माहीत का, पण मी त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकले नाही. कुठेतरी मला त्यांच्या जवळ जायचे होते. मग बापू उठून गेले. रात्र झाली होती, पण मी बिछाण्यावर पडूनही झोपू शकले नाही. पडून पडून तोच क्षण आठवत होता, बापूंचे माझ्याजवळ बसणे, त्यांच्या गह्या डोळ्यांनी माझ्यात काहीतरी शोधणे, त्यांचा आवाज, त्यांचा अंदाज आणि त्यांचा स्पर्श. मी डोके झटकले, नाही, मला असे विचार करायला नको. पण काय करू? डोळे बंद करताच तेच क्षण समोर येत होते. मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळाच भाव निर्माण होत होता. सकाळी उठले तेव्हा बापू आधीच अंगणात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच गहरी हास्य होती. मी नजर खाली घालून पटकन स्वयंपाकघरात गेले. चहा बनवताना स्वतःशीच भांडत होते, हे सर्व चुकीचे आहे. मी त्यांच्याबद्दल असे का विचार करते? चहाची ट्रे घेऊन त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांचे वृत्तपत्र नेहमीप्रमाणे चेहरा झाकत होते. पण यावेळी मला जाणवले की त्यांची नजर मला पाहत आहे. मी हळूच म्हणाले, "बापू, तुमचा चहा." त्यांनी वृत्तपत्र खाली ठेवले, माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "राणी, सकाळी लवकर उठतेस, थकत नाहीस का?" मी डोके खाली घालून म्हणाले, "थकते बापू, पण सवय झाली आहे." त्यांनी चहाचा एक घोट घेतला आणि माझ्याकडे पाहत म्हणाले,
सवय झाली की मजबुरी बनली. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. तिथे एक गहराई होती, काहीतरी सांगायला आतुर होते. मी हवे असूनही नजर वळवू शकले नाही. त्यांच्या ओठांवर तीच हलकी हास्य होती, जी नेहमी माझ्या आत काहीतरी हलवून टाकाय. मी कप उचलले आणि वळणारच होते, तेव्हा त्यांनी हळूच माझा हात पकडला. एक हलकी उष्णता माझ्या आत पसरली. माझ्या श्वासांचा वेग वाढला. त्यांनी माझा हात हळूच सोडला आणि म्हणाले, एकटेपणाही थकवते राणी, आणि मला माहीत आहे की तू खूप एकटी आहेस. मी पटकन हात मागे घेतले आणि तिथून निघून गेले. मनात एक वेगळीच खळबळ होती. हे काय चालले होते? मला काय वाटते की बापू खरंच माझ्यासाठी काहीतरी जाणवत आहेत. खोलीत येऊन मी दरवाजा बंद केला. आरशात स्वतःला पाहिले. गाल लाल झाले होते, कपाळावर हलका घाम आणि श्वास अजूनही बेताल चालत होते. 4 वर्षांपासून मनातला तो रिकामेपणा मी दुर्लक्षित करत होते, तो आता भरत होता का? बापूंनी मला आजपर्यंत कधीच चुकीच्या नजरेने पाहिले नव्हते, पण आज पहिल्यांदा असे वाटले की मी एकटी नाही. कोणीतरी आहे जे मला समजते, माझ्याकडे पाहते, माझा थकवा जाणते, माझ्या शांततेत लपलेले शब्द ऐकते. पण हे बरोबर आहे का? मी अशा मार्गावर निघाले आहे का, जिथून परतणे कठीण होईल? थोड्या वेळाने मी स्वयंपाकघरात जायला निघाले, तेव्हा त्यांचा आवाज आला, राणी, संध्याकाळी शेतावर येशील का? मी थबकले. माझ्या ओठांवर अनायासे हलकी हास्य आली. पाहते बापू, मी म्हणाले आणि पटकन स्वयंपाकघरात गेले. मनाच्या धडधडी अजूनही वेगवान होत्या. या भावनेला काय नाव देऊ? हे जे चालले आहे ते चुकीचे आहे का? पण खरे सांगायचे तर या भावनांपासून पळायचे मनही नव्हते. सकाळपासूनच मनात एक वेगळीच बेचैनी होती. मन वारंवार आठवण करून देत होते की आज मी बापूंसोबत शेतावर जाणार आहे. मी स्वतःला खूप समजावले की हे फक्त एक सामान्य दिवसासारखे आहे, पण खरे सांगायचे तर आजचा दिवस सामान्य नव्हता. आज पहिल्यांदा मी स्वतःशी खोटे बोलू शकले नाही. साडी सावरताना मी आरशात स्वतःला पाहिले. मला जास्त तयारी करायची का? हे विचारताच मी स्वतःला झापले. काय करतेस राणी? हे फक्त शेतावर जाणे आहे, दुसरे काही नाही. पण मनाचे काय करू? आज पहिल्यांदा बापूंसोबत वेळ घालवायची संधी होती. मी बाहेर आले तेव्हा बापू आधीच बैलगाडीजवळ उभे होते. त्यांच्या डोळ्यात तीच गहराई होती जी मला अस्वस्थ करायची. त्यांनी हलके हसले आणि म्हणाले, ये राणी, बस. मी थोडे संकोचले, पण मग हळूच गाडीवर चढले. साडी सावरताना थोडी अडचण झाली, तेव्हा बापूंनी हात पुढे केला. त्यांचा हात माझ्या हाताला लागला आणि एक हलका थरकाप संपूर्ण शरीरात पसरला. मी हळूच म्हणाले, धन्यवाद बापू. ते हसले आणि म्हणाले, तुला असे संकोचायची गरज नाही राणी, आपलेच तर लोक आहेत. आपलेच तर लोक आहेत हे शब्द माझ्या मनात घुमायला लागले. आपण खरंच फक्त ओळखीचे आहोत का? शेतावर पोहोचले तेव्हा हलकी ऊन होते. आजूबाजूला हिरवळ पसरली होती. मी गाडीतून उतरले तेव्हा पायातील चाळीचा हलका आवाज शेतात घुमला. राणी, तिथे कोप्यात बस, मी पाणी काढून आणतो, बापू म्हणाले. मी हळूच म्हणाले, हो बापू, आणि एका झाडाखाली जाऊन उभी राहिले. हलकी हवा माझ्या गालांना स्पर्श करत होती आणि मी आंचळाने स्वतःला हवा घालत होते. थोड्याच वेळात बापू पाणी घेऊन आले. त्यांच्या कपाळावर घामाच्या काही थेंब चमकत होते. त्यांनी घागरीतून पाणी प्यायले आणि उरलेले माझ्याकडे पुढे करत म्हणाले, तू पण घे राणी, ऊन तापते आहे. मी हळूच घागर पकडली, पण त्यांच्या हाताचा हलका दाब जाणवला. त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या हातावर ठरला आणि जेव्हा मी पाणी प्यायले तेव्हा असे वाटले की माझे ओठ त्यांच्या स्पर्शाने भिजले आहेत. मी नजर खाली घातली. बापूंनी गंभीर आवाजात म्हणाले, राणी,
तू या शेतात खूप छान दिसतेस. माझ्या धडधडी वाढल्यात. मी नजर वळवत म्हणाले, का म्हणता बापू? त्यांनी हलके हस्त म्हणाले, जे खरे आहे ते सांगतोय. कधी कधी सत्य बोलावे लागते. मी घाबरून माझा पदर कंध्यावर घट्ट केला, पण मी स्वतःला हे पटवून देऊ शकले नाही की जे मी जाणवते आहे ते चुकीचे आहे. तेवढ्यात हवेचा एक झोत आला आणि माझी साडी हलकी सरकली. मी पटकन साडी सावरायला हात पुढे केला, पण तेव्हाच बापूंनीही हात पुढे केला, कदाचित मला मदत करण्यासाठी. आमची बोटे पुन्हा एकमेकांना लागली. एक हलकी थरथर माझ्या शरीरात पसरली. मी नजर खाली घातली, पण आत काहीतरी वेगळे जाणवत होते. बापूंनी हलके हस्त माझा पदर पकडून सावरला. त्यांच्या बोटांचा हलका स्पर्श माझ्या त्वचेला आणखी गरम करत होता. मी धडधडत्या हृदयाने म्हणाले, बापू, मी पाहते भाजी नीट शिजली की नाही. त्यांनी हलकेच माझ्याकडे पाहिले आणि गंभीर आवाजात म्हणाले, राणी, तुला इतकी घबराट का होते आहे? मी घाबरून डोके खाली घातले. काही बोलायचे होते, पण ओठ कोरडे पडले होते. खरे सांगायची हिंमत नव्हती, पण लपवायची ताकदही नव्हती. जसजसा दिवस सरत गेला, तसतसे मी बापूंच्या जवळ असूनही स्वतःला त्यांच्यापासून जवळ जाणवत होते. त्यांचा साथ, त्यांच्या गप्पा, त्यांचा हलका स्पर्श, सर्व काही मला हळूहळू त्यांच्याकडे ओढत होते. संध्याकाळपर्यंत माझ्या मनात एक वेगळीच खळबळ माजली होती. हे खरंच फक्त एका सुनेचे सास्यांबद्दलचे आदर होते की माझ्या आत काही नवीन इच्छा जागृत होत होती. संध्याकाळ झाली होती. शेतात सूरज मावळत होता. हलकी हवा वाहत होती, पण माझ्या आत एक वेगळीच उष्णता भरली होती. बापूंचा तो स्पर्श, त्यांच्या नजरांची गहराई, त्यांच्या गप्पा, सर्व काही मनात कुठेतरी अडकले होते. बैलगाडी तयार होती आणि मी साडी सावरत तिच्याजवळ पोहोचले. चढताना अडचण होत होती, तेव्हा बापू म्हणाले, ये राणी, मी मदत करतो. त्यांचा आवाज मंद होता, पण त्यात काहीतरी होते जे माझ्या हृदयाच्या ठोक्यांना वेगवान करत होते. मी थोडे संकोचले आणि मग हात पुढे केला. जेव्हा त्यांच्या मजबूत बोटांनी माझा नाजूक हात पकडला, तेव्हा एक वेगळी उष्णता माझ्या नसात पसरली. मी पटकन बैलगाडीत बसले आणि म्हणाले, धन्यवाद बापू. बापू हलके हसले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, तू खूप लवकर घाबरतेस राणी. मी नजर खाली घातली. ते माझ्या मनातील हलचल वाचले असतील का? रस्ता सुनसान होता, दूरदूरपर्यंत कोणीच नव्हते. बैलगाडी हळूहळू हलत चालली होती. मी एका बाजूला बसले होते आणि बापू दुसऱ्या बाजूला. रात्रीच्या हलक्या थंडीत हवा माझ्या गालांना स्पर्श करत होती, पण माझे शरीर कशाने तरी गरम झाले होते, बापूंच्या उपस्थितीने, त्यांच्या नजरांच्या तापाने. थोड्या वेळाने बैलगाडीला एक झटका लागला आणि मी हलके लडखडले. बापूंचा हात अचानक माझ्या कमरेवर आला. संभाळ राणी, ते घाबरत म्हणाले, पण माझे हृदय आधीच वेगाने धडकत होते. त्यांचा हात माझ्या कमरेवर काही क्षण राहिला. मी नजर खाली घातली, पण माझ्या श्वासांचा वेग वाढला होता. त्यांनी हळूच हात काढला आणि गंभीर आवाजात म्हणाले, तू खूप निरागस आहेस राणी. माझी बोटे माझ्या साडीचा पर घट्ट पकडत होती. मी आता स्वतःला थांबवू शकत नव्हते का? जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा अंधार पडला होता. बापू बैलगाडीतून उतरले आणि माझ्याकडे आले. ये राणी, आता आराम कर, खूप थकली असशील, ते हळूच म्हणाले. मी डोके खाली घालून म्हणाले, हो बापू. पण जेव्हा मी आत जायला निघाले, तेव्हा त्यांनी माझा पर हलकेच पकडला. माझी पावले तिथेच थांबली. माझे हृदय जोरजोराने धडकत होते. राणी, त्यांचा आवाज मंद होता, पण त्यात काहीतरी होते जे आतपर्यंत जाणवत होते. मी हळूच डोके फिरवले. आमच्या नजरा भेटल्या आणि यावेळी मी नजर खाली घातली नाही. काहीतरी होते जे अपूर्ण राहिले होते,
काहीतरी होते जे आता उघड होणार होते. खोलीत येऊन मी बिछाण्यावर बसले, पण माझे मन अजूनही बैलगाडीतील त्या क्षणात अडकले होते. बापूंनी माझा पदर पकडणे, त्यांच्या गह्या नजरांनी माझ्या डोळ्यात शिरणे, सर्व काही जणू थांबले होते. मी हळूच माझे मनगट स्पर्श केले, जिथे त्यांनी हलकेच स्पर्श केला होता. तो स्पर्श अजूनही जाणवत होता. हे काय चालले आहे मला? मी स्वतःला विचारले. 4 वर्षांच्या एकटेपणाने मला या वळणावर आणले होते का? विशालकडून काही आपुलकी मिळाली नाही आणि आता माझे मन दुसरीकडे ओढले जात होते का? तेवढ्यात दरवाजावर हलकी थाप पडली. राणी, झोपलीस का? बापूंचा आवाज होता. मी घाबरले, पण स्वतःला सावरत उठले आणि दरवाजा उघडला. समोर तेच डोळे, तीच गहराई. बापू, इतक्या रात्री? मी मंद स्वरात म्हणाले. त्यांनी हलक्या आवाजात म्हणाले, झोप येत नाही, तुझ्याशी काही बोलायचे होते. माझे हात थंड पडले, हृदय जोरजोराने धडकत होते. हो, बोला, मी स्वतःला सावरत म्हणाले. बापू काही क्षण शांत राहिले, मग हळूच म्हणाले, राणी, त्यांच्या आवाजात गंभीरता होती, तू खूप एकटी आहेस, नाही का? मी हळूच डोके खाली घातले. इतक्या दिवसांपासून जे जाणवत होते, ते आता लपवण्यात काही अर्थ नव्हता. ते म्हणाले, मला माहीत होते राणी, पण मला पाहायचे होते की तू खरंच किती मजबूर आहेस. मी चौकून त्यांच्याकडे पाहिले. म्हणजे हे सगळे एक चाचणी होती. राणी, त्यांनी पुढे सांगितले, मला वाटले की तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. पण तुला माझ्या आधाराची नाही, तर विशालच्या आधाराची गरज आहे. माझ्या डोळ्यात हलकी ओलावा आली. हे खरे होते, जे मी स्वतःपासूनही लपवत होते. तुझी जागा माझ्याजवळ नाही राणी, बापू स्नेहाने म्हणाले, तुझी जागा माझ्या मुलाजवळ आहे. आणि आता मी त्याला सांगणार आहे की त्याने तुझ्यावर किती मोठा अन्याय केला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बापूंनी विशालला बोलावले. जेव्हा तो गावी परतला, तेव्हा बापूंनी त्याला आपल्याजवळ बसवले आणि गंभीर स्वरात म्हणाले, विशाल, तू कधी विचार केलास का की तुझी बायको कशा परिस्थितीत आहे? त्याने चौकून माझ्याकडे पाहिले. काय म्हणता बापू? बापू म्हणाले, ती 5 वर्षांपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे, पण तुला फक्त तुझ्या नोकरीचीच पडली आहे. लग्नाचा अर्थ फक्त नावाचा नातं असतो का? विशालने डोके खाली घातले. कदाचित पहिल्यांदा त्याला आपली चूक कळली होती. जर तू आता तुझ्या बायकोला साथ दिली नाहीस, तर एक दिवस ती खरंच एकटी होईल, बापू म्हणाले. आता निर्णय तुझ्या हातात आहे, एकतर आपले नाते वाचव किंवा तिला असेच तडफडत सोड. विशालने काही वेळ विचार केला, मग माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावर आशा होती, पण भीतीही होती. मग त्याने बापूंचे पाय धरले आणि म्हणाला, बापू, तुम्ही बरोबर बोलता. मी आता नोकरी सोडतो आणि माझ्या बायकोसोबत राहतो. शेत सांभाळतो, पण आता तिला एकटी सोडणार नाही. काही महिन्यांनंतर सर्व काही बदलले होते. विशालने नोकरी सोडली होती आणि आता पूर्ण लक्ष घर आणि शेतावर देत होता. आता तो माझ्यासोबत होता, माझा हात धरण्यासाठी, माझ्या सुखदुःखाचा साथी बनण्यासाठी. हळूहळू मीही बदलले. आता मी एकटी नव्हते. माझे जग आता पूर्ण झाले होते. काही वर्षांनंतर आमची गोधी भरली, एक नव्हे, तर 2 मुलांसह आमचा परिवार पूर्ण झाला. बापू आम्हाला पाहून हसत होते. त्यांनी केवळ सासऱ्याचेच नव्हे, तर एका पित्याचेही कर्तव्य पार पाडले होते. त्यांनी माझा एकटेपणा ओळखला, पण मला चुकीच्या मार्गावर जाण्यापासूनही वाचवले. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा जाणवते की एक सासरा जर इच्छा करेल, तर आपल्या सुनेचे आयुष्य सावरू शकतो. ही कहाणी एका चांगल्या सासऱ्याची मिसाल आहे, ज्याने आपल्या सुनेच्या भावना समजून घेतल्या आणि तिला योग्य मार्ग दाखवला. मित्रांनो, या कहाणीतून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते
एका पत्नीला फक्त पतीच्या नावाची गरज नसते, तर त्याच्या सोबतीची, त्याच्या प्रेमाची आणि त्याच्या वेळेची गरज असते. जेव्हा एक स्त्री लग्न करते, तेव्हा ती ही अपेक्षा करत नाही की तिचा नवरा तिला महागड्या वस्तू देईल किंवा उंच महालात ठेवेल. तिला फक्त हे हवे असते की तिचा नवरा तिला समजून घ्यावा, तिला वेळ द्यावा आणि तिला जाणवावे की ती एकटी नाही. पण जेव्हा पती आपल्या पत्नीला दुर्लक्षित करतो, तिला एकटी सोडतो, तेव्हा ती प्रेम आणि आपुलकी दुसरीकडे शोधायला लागते. कधी कधी असे होते की तिला कोणीतरी समजणारे भेटते, कोणीतरी जे तिच्या एकटेपणाला सोबत देते. आणि हाच तो वळण असतो, जिथे नाती तुटायला लागतात. म्हणून सर्व पतींना माझी एकच विनंती आहे, आपल्या पत्नीला फक्त पत्नी समजू नका, तिला आपला जीवनसाथी माना. तिला वेळ द्या, तिच्या भावना समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे, तिला ते प्रेम द्या जे तिला फक्त तुमच्याकडून मिळायला हवे. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. जर तुम्हाला अशा आणखी कहाण्या वाचायच्या असतील, तर आमच्या पेजला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू करा. लक्षात ठेवा, नाती प्रेमाने चालतात आणि जिथे प्रेम नाही, तिथे फक्त रिकामेपणा राहतो. धन्यवाद.